मनोज जरांगे पाटील हे नाव आजच्या घडीला महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे काय की मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेला हा जो मोर्चा आहे, या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे बांधव आहेत यांची जी संख्या आहे याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील हेच मोठं आश्चर्य आहे म्हणायला हरकत नाही. जगात आजपर्यंत 7 आश्चर्य आहेत आपण आजवर ऐकलं होतं, पण हे 8वं आश्चर्य म्हणजे मनोज जरांगे पाटलाचा म्हणजे कर्तृत्वाचा जो ठसा आहे ना, हे व्यक्तिमत्व आहे ना, ही जी धडाडी आहे ना, हा जो स्वभाव आहे ना, हे जे काही वेगळं रसायन आहे ना, हे वेगळं चरित्र आहे ना, हे सगळ्या गोष्टी जर पाहायला गेल्या कशाचीच तमा बाळगत नाही आहेत. परंतु मराठा आरक्षणासाठी वाटेल ते करण्याची, स्वतःला त्यागण्याची, आमरण उपोषण करण्याची, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, अनेकदा आमरण उपोषण करण्याची, आयुष्यभर एकाच विषयावरती पाठपुरावा करण्याची, या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी त्यागण्याची जी काही भूमिका आहे ना, ती मनोज जरांगे पाटलांमध्ये आहे.